आणि तुम्हाला सांगतो पुरुष मंडळी, मी प्रत्येक कीर्तनात हो विनोदात या महिला मातांना बोलून जातो. हां, जरा मजाक करत करत जास्त मजाक कर टाका जाईल, लब्बा लुब्बाड गणत बोललेच मी. पण बाईशिवाय माणूस न शहाणपण नाही. काय मत आहे तुमनं? बाईशिवाय अजिबात शहाणपणा नाही. काय मत आहे तुमनं? अजून आपण आहे ना अभंगाकडे जायला नाही. मी नुसतं आडमुल्लान टाक राहिनो. अजून वावर मग कुदानं राहायचे. हा, बाईशिवाय माणसाचं शहाणपणा नाही. काय म्हणणं आहे तुमनं? मी म्हण राहिनो खरं आहे ना? तुम्ही असा गोंगायला शिकत का बसेल? मग ते नाही समजी राह ना. पहिले कोणता कीर्तन मग बसेल नाही गोमालेले का एखादा कीर्तनकारने तुमले असा दब काय राहणार का नाही? तुम्ही बोलाले बी मोके बोला ना. विचारेल वर विठ्ठल विठ्ठल पत्नीशिवाय पतीला इज्जतच नाही महाराज. जसं की एखाद्या माणसाची जर बाई इज्जत वाढत असेल तर ती त्याच्या बायकोमुळे वाढते. जसं की आता दीपावली आलेली आहे, बरेच पोरं बाहेर गावी असतात नाही का, बरेच दादा बाहेर गावी असतात. ते जर गावी आल्याच्या नंतर वर्गमित्र गावात एखादा राहणार आहे, त्याने बघावं माझे सगळे मित्र आलेले आहेत, फ्रेंड लोक आलेले आहेत, त्यांनी सांगावं पत्नीला फोन करू, नाही माझे सगळे वर्गमित्र आलेले आहेत, क्लासमेट आलेले आहेत, तू असं कर सगळ्या मित्रांना मी चहाला आणतोय, तू तयारी करून ठेव. बाईने तोपर्यंत आहे ना व्यवस्थित बट टापटीप करी ठेवायला पाहिजे. मित्र जाताच पाणीना ग्लास तयार पाहिजे, मित्र उन्हात पाणी ठेवतात लगेच नाश्ता तयार पाहिजे. लगेच त्या मित्रसने समोरच नवराला विचारलो, माहिती तुम्हाला मित्रसले विचारावं काय बनाव का हो. त्या 10 मित्र 100 ठिकाणी चावतच काय काय नको काय भाऊसाहेबने बाई होती भाऊ मैदान नुसतं चहा सांग बाई नाश्ता बी आण ना जेवण सुद्धा विचारा ती काय मावली होई भाऊ बिचारी. हो मग माणूसने इज्जत कोणामुळे वाढणे आते? 10 मित्रांनी 100 ठिकाणी नाव काढो कोणामुळे? तुमनी इज्जत कोणामुळे वाढणी? बाईमुळे. पण एखादा दादाला जर कधी आम्ही मुक्कामी राहीच गौत आम्ही सर्व महाराज जर कधी सकाळी मग दिकनूत एखादा दादाले त्याने चौकमाई फोन करू, ऐ या महाराज रातले राय जायला होता त्याले चाले लव का? बाईने फोन मा सांगू कोणता करत आलेला राय ना तू आखो समजी जाऊ यान गरमा अख्खा कुंदा मातेल शे रे भू. हा, इज्जत वाढवायची का घटवायची बाईच्या हातात असते नाही का. हो पण काही काही माणसं ऐकायला तयार नाही. एक बाई सांगे देख मनाशिवाय तुमने इज्जत नाही. तू म्हणे ए मालपट निडगवान राम राम करस तू नका तर लई राही नाही म्हणे आठ ऐका म्हणे मनाशिवाय तुमने इज्जत नाही आवरायच नाही. आणि बाकी 150 ना राहतं बहिणी होऊन ऐकतात नाही. हो हा आवरायच नाही. बाई म्हणे देखा मनाशिवाय तुमने इज्जत नाही. तो म्हणे अजिबात नाही म्हणे. लिहू का परीक्षा चालेल म्हणे. नेमका हाऊस प्रसंग होता ना आमदारकीने निवड चालू होती. हा भाऊ फॉर्म भाषण दी राहता आमना आमदारले निवडी आणा तुमले घरकुल मंजूर कर दिसू. आमना आमदारले निवाडी आणा सिरमिट कॉन्क्रीटना रस्ता बनाई दिसू. आमना आमदारले निवाड द्या तुमले विहिरी नाही ते विहिरी मंजूर कर दिसू. पगार चालू कर दिसू. इथला फॉर्म मा सांग राहता बाईने घरतीन 8-10 वरीस ना पोऱ्याला धाड म्हणे वैरे पिंट्यातून बापले पुरण वाटाल बोलायले म्हणे. अहो भाऊ भाषण दिरा ना पोऱ्या उन्हा 8-10 वरीस ना म्हणे पप्पा हो म्हणे काय रे भाऊ म्हणे मन मायने तुमले पुरण वाटाल बोलाव याले येवाया मग गाम चाले. एवढा लोके ऐकी राहणार नाही मन बायकोनी पुरण वाटाल बोलावं काय करा ना भाऊ. लय मनात प्रश्न आहे. मग म्हणे तो स्टेजवर न उतरला घराकडे जातोय राग राग मजा राहता ज्या लोके सब ऐकाले त्या दांगडो दकाल पुढे हाको लोकेच न कामच राहते. हो शिलगाय देवानं नांग शेकाना जर कोणी लढाई बसवी ना या मायासले बोलती सवय राहत बाजूमा जर लढाई चालच ना एखादी बाई जर वर जाल गे ना या नाव ताई तुमले काय काम पडा घर जाणं माय. एखादी बहीण त्या आपला घर मा चप्पल उलट मार देत लटकू दे माय. याच ना दांगडू चालू विठ्ठल विठ्ठल अहो भाऊ घर मागूस ना याच ना दांगडू होईन भो या अशावर गाव म्हणा लोके बडा बसेल होता दारमा ऐकान करता काय वच बो असं. अहो घर माग्या म्हणे तुला अक्कल शे का मी एवढा लोकेच मग भाषण दिरा तू डायरेक्ट सांग राही म्हणे पुरण वाटाल बोलाव तुमले सांगो तर मी ठराव ते तुमने इज्जत वाढाव सुबीन मी ठराव ती इज्जत घटाड सुबी. अरे बट ही काय गिरा केले म्हणे आते
पण तुमले मान्य ना मनाशिवाय इज्जत नाही. मला बट मान्य फक्त तू आता इज्जत राख म्हणे. बाई बाहेरून लोके सर्व उभा होतात. तुमले काय वाटस म्हणे. मी मना नवराले काही पुरण वाटायला बोलावं का. अजिबात नाही. मना नवरा सभामा बोल राय ना इथला लोके तुम्ही म्हण नवरा सभाली येल शेतस एवढा लोके येलेत खाली आत कस काय जाऊ देवा ना म्हणे. असं असं टाला टाला बसलेत ना तुम्ही. असा कथा कथा बडशात ना पुढे असा कथा कथा पाणी पडी टाला टाला नेमन बजेट तरी बसा तुम्ही अजून बी. विठ्ठल 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 कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी आमचे सगळे जीवाभावाचे सगळेच महाराज मंडळी आहेत. मृदंगाचार्य तबला वादक महाराज इकडे आमचे गायनाचार्य महाराज आहेत दोघंही. इकडचे महाराज सगळेच कीर्तनासाठी उपस्थित बरेच महाराज मंडळी आहेत. खरं तर सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होणार नाही कारण मी जर नावं घ्यायला गेलो तर आपल्याला कार्यक्रम वेळेवर जय विठ्ठल झालं पाहिजे असं आज ठरलेलं आहे. म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही. आलेले सगळे माझ्यापेक्षा ज्ञानामनाने मोठे असणारे प्रत्येकांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल कोण नाथ बाबा. ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आता विको कमी करून घ्या. ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आणि ते नाथ बाबा या अभंगातून भगवंताला काय आवडतं ते सांगतायत. भगवंताला आवडणारा प्रकार. भगवंताच्या जवळ जायचं असेल नजदीक जायचं असेल तर देवाला काय आवडतं ते करावं लागेल. मग आपण देवाला आवडू किंवा देवाच्या जवळ जाऊ शकतो. पण देवाला आवडणारा प्रकार सांगतायत नाथ बाबा. सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा आणि ऐकणाऱ्याचा सुद्धा तेवढा अधिकार असावा. सांगणारे नाथबाबा आहेत. ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधारण जीव आहात. सांगणारे नाथबाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. हो शांती ब्रह्मनाथ बाबा. पण तो अधिकार आहे त्यांचा. शांती ब्रह्म आहेत पण जर समाज ऐकत नसेल तर शिवी सुद्धा घातली नाथबाबांनी. जर ऐकत नसतील तर शिवी पण घातली. जसं की आमच्या संतांनी अगोदर समाज ऐकत नाही देवाच्या जवळ येत नाही म्हणून माझे संत समजवतात. भैया लागून या पाया विनवितो तुम्हाला करिटाळी बोला मुखी नाम. पाया पडून सांगितलं तरी समाज ऐकत नसेल तर माझे संत सांगतात करा रे बापांनो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. पहिले पाया पडून सांगितलं तरी ऐकत नाही. मग बाप म्हणलं ए बापा जा ना तरी ऐकत नाही. जसं की मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेल महिला माता. तुम्ही जर पोराला दुकानावर पाठवलं तो ऐकत नसेल. मम्मी मी जाणार नाही आई मी जाणार नाही. तुम्ही म्हणसा नाही बेटा जा रे हे दादा जा रे. तो ऐकतच नसेल तर माय त्याला शेवट शेवट मग हो भाऊ तुम्ही पाय पडत जाय रे. ऐकत नाही मग पाया पडते माय. पाया पडेल वर बी ऐकत नाही. माको थोडा राग वाढस माय ना जाय रे हो म्हणा बाप तू जाय रे. तुमच्या परिचयासाठी सांगेल. तुम्ही जर एखाद्याला 50,000 रुपये दिले 50,000 रुपये दिले आणि 50,000 रुपये रिटर्न मागायचा वायदा होता 8 दिवसाचा. 8 दिवसाच्या नंतर तुम्ही 9व्या दिवशी फोन केला दादा तू 50,000 रुपये घेतले होते देऊन टाका ना. ते का हो आप्पा ते 50,000 दे टाका हो. आप्पा सांगायचे इथला दिन निघ्या दाखव 8-10 दिन काढल्या. पहिला मग का हो आप्पा दी टाका हो. 8 दिन ना वायदा चुकाय जायला का हो आप्पा. आको 5-4 दिन मागेल राहता आप्पाने. दुसरा 7-8 दिन मग फोन करो तरी आप्पा सांगत आको 5-4 दिन काढल्या. मग का हो आप्पा ना मग शेवट का रे आप्पा अरे त्या दी टाकणार हा हो का हो ना निष्ठा बट ना मग शेवट आरे कार्यावर उतरणं पडत. बरोबर आहे की नाही. हा तसं संतांनी अगोदर पाया पडले. बाप म्हणलं नाही ऐकलं मग आरे कार्याची भाषा. अगोदर पाया पडले संत ऐकत नाही. मग बाप म्हणलं तरी ऐकत नाही. मारे कार्याची भाषा उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता तरी ऐकत नाही. मग माझ्या नाथ बाबा तर कठोर भाषेत सांगतात काय माय गेली होती टिंब टिंब पाशी हरे नाही मुखाशी हरे मुढा. जर तुझ्या मुखातून भगवंताचं नामचिंतन येत नसेल हा
शिवी घातली बरं नाथ बाबांनी. तुम्हाला अधिकार नाही सांगण्याचा म्हणून मी तेवढा शब्द कापून घेतला. हो, हरी नाही मुखासे अरे मुडा. अरे तुझ्या मुखातून जर भगवंताचं नामचिंतन येत नसेल तर तुझी मायका भाऊ हा समजी घ्या तुम्ही. तरी समाज ऐकत नाही. ज्यांना कळलं ते ऐकतात. ज्यासले समजी घे त्या कीर्तने ऐकतच, भगवंतानं नामचिंतन लेतच. ज्यासले समजणं नाही त्यासनं अजून बी एलपडा चालू शेतच नाही का, त्यासनं अजून बी एलपडा चालू शेत. परित जे बाबा सांगतायत ना नाथ बाबा ते शांती ब्रह्म आहेत. हो, ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाले ते नाथ बाबा इथं सांगत असताना सांगतात भगवंताला काय आवडतं तो प्रकार तुम्हाला. हो, पण ऐका ना, शांती ब्रह्म नाथ बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते सगळ्याच लोकांना पचलं असेल का हो बाबा? जेव्हा नाथ बाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते सगळ्याच लोकांना पचलं असेल दादासाहेब? अजिबात नाही. काही लोकेस ना पोटમાં दुख नच होईल. कारण एखादा जर तुम्ही चांगलं काम करायला निघणार, चला बुवा आमनी गलीमा गटार आहे, आई गटारल्या त्या असं करत ग्रामपंचायतना कामे करतात नाही, 2, 4, 5 हजार 10 हजार रुपये म्हणा करतील का जायत ना, पण मन रस्ता क्लिअर करले हो मन गली ना. एखादा माणूसने जर स्वखर्च 2, 4 ट्रॅक्टर मुरुम लई उन्हा ते टाकीले ना, रस्ता क्लिअर करली ना, त्याला अख्खं गाव चांगलं म्हणस का? हा, ज्यासनी बुद्धी चांगली त्या सांगतील काही काशे ना भाऊ आप्पानी करू चांगलं काम, दादानी करू चांगलं काम. ज्यासले किडा पाडणार त्या एकच हा फुकट कोण करस कार त्याला ग्रामपंचायत मग काहीतरी भेट नव्ही रे पाडात का किडा. जेव्हा माणूस काही चांगलं करायला निघतो ना, हो तर कार्य करणारे असतातच महाराज, किडे पाडणारे असतातच. पण आहे ना चांगलं कार्य करत असताना लोक काय म्हणतील हे डोक्यातून फॅट पहिले काढून टाकायचं. कारण जेव्हा आपण काही चांगलं करायला निघतो ना तर कोणी चांगलं सगळे चांगलं म्हणतील असं नाही. हां, मी नेहमी उदाहरण देतो. यावर्षीचं माझं ठरलेलं उदाहरण आहे. हे लाईट लावलेत आपण कशासाठी लावले तो बाबा? लाईट कशासाठी लावलेत आपण? उजळ करण्यासाठी. बरोबर आहे ना? लाईट लावलेत उजळ करण्यासाठी. बरोबर आहे ना बहिणी सोन माया सोन? या लाईटी आपण कसा करता लावायच्यातच उजाळ करायसाठी. पण जटे उजाळ्या करू का तटेच किडा पडतस. या सोप्या सोप्या गोष्टी शेतीच्या. जटे उजाळ्या करायला जाऊ का तटेच किडा पडतस. पण एक गोष्ट ध्यानमा ठेवा ना, हाय नुसतं देखीच नाही सांगितली नाही ऐकू नका, यान पुढे बी ऐका. हा त्या लाईट ना जोड कितला का किडा गर्दी करेत ना, कितला का किडा गर्दी करेत ना. हा लाईट आहे ना बंद नाही बस. कारण त्याला माहितीशी या किडा उजी वय घेते पायटेपर्यंत मरी जायला राहतील. आपल्या हाकू सकाळी चालू बनशे मनीषीन किडा असना वर्ष लागानच नाही जीवन जगत असताना. हो, पण नाथ बाबा शांती ब्रह्म आहेत. आणि काही लोकांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. एका येवणानं नाथ बाबांच्या अंगावर थुंकावं दादा 108 वेळेस. 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर नाथ बाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. त्या येवणाला लाज वाटली. येऊन नाथ बाबांचे पाय धरले बरं का. आता इथं पण बघा तवय ना दुश्मन सुद्धा खानदानी होतात बाबा. तवय दुश्मन सुद्धा खानदानी होतात. त्याले सुद्धा लाज वाटणी. मी अंगावर थुंकलो तरी सुद्धा नाथ बाबा वरती बघत नाही. त्या येवणाने येऊन पाय धरावे एवढा खानदानी दुश्मन बी होतात. हा ते कस काय वातावरण आहे काका? हा ते जिथला किडा पाडता येते तिथला पाडता जास्त वाढवतो दुश्मनी. बरोबर आहे ना? अजूनही जगायची पद्धत आपल्याला काही लोकांना कळलेली नाही. ज्यांना कळली ते सुखी येतं, पण काही लोकेशला अजून बी कळी नाही राहिली. हो, आमचे ढोक बाबा सांगतात आणि मी ते लहानपणी ऐकलेलं, मी चोरलेलं आहे ते मटेरियल. हो, ढोक बाबा सांगतात दुश्मन सुद्धा खानदानी पाहिजे. कितला खानदानी पाहिजे माहिती का? समोरासमोर घर होतात म्हणे, समोरासमोर घरी होतात. इतका कट्टर दुश्मन एकमेकनं तोंड डेकेत नाही. एक दिवस अहो भाऊले बैर दिशाला जाणं होतं. बैर दिशा समजस ना पण तुमले समजस ना? बरं आहे बुवा. नाही ते मी बिनकाम ना वात्या कुठसून तुमले समजाव नाही. हा, वायबार थकसो मी. बरोबर आहे का नाही? ज्यासनी करता रांधायचे त्यासनी खावायला पाहिजे. नाही ते मनबड फेकाय राय ना वायबार असं नको आले. तुमले समजायला पाहिजे. कारण आपली भाषा इतकी फिराव तिथली फिरस, जितकी फिराव तिथली फिरस. म्हणा एक व्हिडिओ चांगला व्हायरल व्हायला. भाषा कोणती का असे ना बाबा परफेक्ट पाहिजे. ती आयराने मग उतरणं त्या आयराने बी परफेक्ट. मराठी बोलायची असेल तर मराठी पण परफेक्ट. हा जर उन्हात प्रसंग आदिवासी बोलणी ताबी येवाला जो आहे. भाषा परफेक्ट पाहिजे. नाहीतर मग फजिती काय वस माहिती आहे का? आमना वर्गा म्हणा वर्ग मित्र होता 7वी 8वीला होईन मी. आता ते आयराने खेडागावना पोरसल्या मराठी आयराने मिक्स करानी सवय नाही का. त्या भाऊले जोरात 2 नंबरले जाणं होतं. जॉग्रफीना पिरियड चालू होता, भूगोल. सर जोरात शिकाड राहणार. अहो भाऊनं पोटमा काही निघणी. म्हणे सर म्हणे काय रे? झाडाला जायचे. कारण जुना म्हातारा म्हणत ना झाडा बसायला जावानं, परसाकडले जावानं.
त्याला असं वाटे सुशिक्षित भाषा मग बोल राही वा म्हणे झाडाला जायचे म्हणे बाड्या आयुष्यभर झाड नाही शिकेल म्हणे तू पोरे आखो बशी घ्या आखो पोट मग काही उनी म्हणे सर झाडाला जायचे तू बस रे शिकिले रे अख्खा आयुष्य झाड शिज रे शिकणार नाही तेच कर नाही तुला बस म्हणे खाले बाड्या आखो बशी घ्या आखो 2-4 मिनिटं मग कळून सर बटा बाल्या असा बसना का नाही 2-3 मिनिटाले नुसता रूम असा आत्तरना वास मारे बाकी ना पोरे म्हणे सर वास घाण येतोय म्हणे काय झालं रे म्हणे बाड्यान पराक्रम कर टाका म्हणे सर उन्हात बाड्यान जोडे का रे बाड्या तुला अक्कल आहे का कमीत कमी सांगायला पाहिजे ना रे सर म्हणे मी तर तुम्हाला कधीचा सांगत होतो झाडाला जायचंय झाडावर त्याले झाड आले नाही रे वो काका त्याले संडासले म्हणतात रे वो आई बा झाडाला जायचंय भाषा सुद्धा परफेक्ट यायला पाहिजे नाहीतर फजिती विजास बऱ्याच ठिकाणी अशी फजिती दिवस मी एकदा घाटावर गेलो कीर्तनाला गेलो नवीनच सुरुवातच होती माझी घाटावर कीर्तनाला गेलो मी विनोद करत होतो हा माझे विनोद जोरात चालले पण त्या काय आशेत नाही मला असं वाटणं म्हणतं काय पसनो भो मी कीर्तन नंतर 2 म्हातारा मन जोडे उन्हात म्हणे महाराज म्हणलं काय बाबा म्हणे अभंग बिभंग बारी सोडा म्हणे तुम्ही म्हणतं मग म्हणे मध्ये मध्ये कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळ ना मग तवय मला समजणं ओ भाऊ आपला माल आता नाही खपस रे भो म्हणतं मग तवयच ना मी आता स्टॉपला फिरायला नव्हतं आता गौजने दंड आले काय जाता धंदा असतं तर फिरू ना काय कथ गले फिरायला हा पण मन ध्यान मावून होत आता काय धंदा होत नाही मग आता बरं बा म्हणतं बोललं तर बोलणं कळलं पाहिजे तर बोललेला अर्थ आहे ना तर उगाच काय थकायचं बरोबर आहे की नाही बोलेल कळायला बी पाहिजे हा एक ठिकाणी नवीनच कार्यक्रमला जायला होतो मी बॅगटी पिशवीचं डेठी ते मारवाडी काकानं घर होतं महाराजची मारवाडी काकाकडे पिशवीठी ती काकूनी चहा एवढा भारी होता ना बहिणीस्वर म्हणता चहा जर इथलं भारी शेती जेवण लय भारी भेटीन बा त्या मावशीनं त्या मारवाडी काकाला सांगा म्हणे महाराजांना विचारा जेवायला काय बनवायचं तो मारवाडी काकाने त्यान भाषा विचारा म्हणे महाराज म्हणतं काय म्हणे सोगरो खावा ना का फलको माल सोगरो बी समजेन फलको बी समजेन मी म्हणता आई फलको जरा हलकटशेने सोगरो सांग दे ना रात्री जेवणले बसनो तो भाऊ ताजा दाळ भात खाय मला बाशी भाकरीच ना कालाठी देना मी नाही म्हणू सोगरोन काकू करे आग्रो म्हणतो उचल ओ माय बऱ्याच ठिकाणी पसस माणूस मनीषीन मी पहिले विचारलेस आपलं बोलेल कडी राही ना का हा तर बोलण्याला अर्थ आहे नाही का नाथबाबांनी एवढ्या कठोर भाषेत सांगितलं हो पण तेच नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं हा काय सांगत होतो दुश्मन सुद्धा खानदानी पाहिजे आता हा भाऊ बैर दिशाला जाणं होतं समोर जाऊ दुश्मन उभा होता याचं तोंड बघायचं नाही म्हणून मागच्या गल्लीतून फिरून बैर दिशेला गेला एवढा कट्टर दुश्मन एकमेकांचं तोंड बघत नाही मागच्या गल्लीतून फिरून गेला समोर हा दारात उभा होता म्हणून याचं तोंड नाही बघायचं एवढी कट्टर दुश्मनी रस्ता जरी चालता नेमके 4 व्हीलर गाडी होणी त्या 4 व्हीलर गाडीवालाच या भाऊला हात दिना म्हणे दादा थांबा हो म्हणे काय म्हणे आमका नावनं व्यक्तीनं घर कोटेशे म्हणे नेमका या ना दुश्मन नाव विचारणार आता मला सांगा त्याला बरं वाटणं असेल का ज्यानं तोंड देखत नाही तो वट्टावर होता मनीषीन 3 गल्या पिरीशने उनू म्हणे तुम्ही त्यांना नाव विचाराय ना त्याचं नाव काढू नका मी त्याचं तोंड सुद्धा बघत नाही म्हणे दादा सांगा हो गाव मागुसताना पहिला तुम्ही भेटी राहणार सांगा ना अजिबात नाही त्याचं नाव सुद्धा काढायचं नाही त्याचं तोंड बघत नाही म्हणला मी कट्टर दुश्मन आहे त्याचा हो दादा सांगा हो पहिला तुम्ही असे हो तुम्ही सांगत नाही ते आम्ही कोणले विचारसू अजिबात नाही त्याचं नाव सुद्धा काढू नका त्या लोक म्हणे अहो काय डोकं फिरेल हो पण त्या माणसाने पुन्हा विचारलं तुम्ही ज्याच्याकडे जातात त्याच्याकडे काय कामासाठी चाललात काय नाही म्हणे त्याच ना मोठा पोऱ्याला आमने पोर देणेशे म्हणे त्यांना चांगलं सांगून का बहिणीसो कितला किडा पाडा होते हा हाय जावर जर आपला दुश्मन ना असं राहतात आपण काय करतो तुमले जाऊ द्या तुम्ही काय करता भलता बेकार तो बेवडा आहे तो परून दिन त्याला उचलीच नाही टाका पोरीच नाही गटार माहीत म्हणजे जिथलं वाईट सांगताय तिथलं सांगतील बरोबर आहे ना कट्टर दुश्मन तोंड बघत नाही त्याचं पण त्या पोरीच्या बापाला सांगितलं दादा पोरगी जर त्याच्या मुलाला देत असाल तर माणूस एवढा खानदानी तुमच्या पोरीला ओटा उतरू देणार नाही एवढा माणूस खानदानी आहे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की दुश्मन सुद्धा खानदानी असला पाहिजे नाथबाबांच्या अंगावर 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर नाथबाबांनी वरती सुद्धा बघितलं नाही येवणाने यावं नाथबाबांचे पाय धरावे नाथबाबा किती शांती हो तुमच्या अंगी तरी काही लोकांना पटत नाही मग गावात मीटिंग बसवली नाथबाबांना राग आला पाहिजे एकानं विडा उचलला म्हणले नाथबाबांना मी राग आणून दाखवतो मग नाथबाबांना राग आणून दाखवण्यासाठी नाथबाबांच्या घरात शिरला पायात
चप्पल चप्पल सकट गावात शिरला, घरात शिरला, चप्पल सकट घरात शिरला, देव्हाऱ्याजवळ जाऊन बसला, चप्पल सकट आसनावर बसलेला आहे. त्याला वाटत होतं की नाथबाबांना राग येईल म्हणून. अजिबात नाथबाबा राग करत नाही. नाथबाबा म्हणे तू कितला का किडा पाडत नाही, मी राग करणार नाही. नाथबाबांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं, म्हणले गिरिजा ऐक ना, आपला धर्म, आपले धर्मग्रंथ आपल्याला शिकवतात की अतिथी देवो भव. आलेला अतिथी आपल्यासाठी भगवंत असतो आणि भगवंताची सेवा हे आपलं आद्य कर्तव्य. तू काहीतरी स्वयंपाक लाव, काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले. कारण अतिथी देव भव, बरोबर आहे ना. येणारा अतिथी बहिणी हो, माया हो, येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंतच असतो, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे ना. येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंत असतो. येणारा अतिथी नाराज झाला नाही पाहिजे, त्याच्या मनाची एवढी काळजी घ्यायची. बरं, येणारा पाहुणा दुःखी अंतकरण करीश नाही जावायला नको, एवढी सेवा करा आणि की तो खुश होई जावायला पाहिजे, त्यामुळे लक्ष्मी टिकस, बरं का बहिणीस. हो, पण येणारा अतिथी बी तेवढा खानदानी पाहिजे बा. कारण पाहुणा पैकीतला दिन ना चांगला राहतस, एक दिन किंवा दुसरा दिन, बरोबर आहे ना. आपला जुना लोकेशनी म्हणे पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिन ले राईस घ्या तुन लाज कती गई, म्हणे आपली जुना लोकेशनी. हा काय तुम नाटे मालेगाव जवळ पडस भो, काहीतरी दवाखाना मग काही काम शे, महिनाभर नाही 2 महिना राहणार तरी काही अडचण नाही. काहीतरी आयुर्वेदिक औषध लेणे तडे गावमान गावमा शे भो, 2 महिना राहा, काही प्रॉब्लेम नाही. हा अंडेल बेटील सुद्धा सांगणं शे म्हणा. येलो तीन बिचारे मावले होत्या हो, बाकीने लक्ष्मी पूजन करीश नाही येतेच नाही. काहीतरी अडचण आहे, सासरमध्ये त्रास आहे तर मग ठीक आहे. पण बहिणी सोन लगीन व नंतर अंडेर बेटीने सुद्धा मायरमा एकच रातना मुक्काम करू. आपल्याकडे पद्धत आहे. तुम्हाकडे कानबाया बसाडतास का बाबा, कानबाया बसवतात ना. कानबाई कितला दिन ना मुक्काम करस, 2.5 महिना ना, कितला फक्त रातना मुक्काम रास, एकच रातना मुक्काम रास, पण अख्खा गाव मा गाजा वाजा रास, बरोबर आहे का नाही. रातभर नाही पाहुणे ना, अख्खा गाव मा गाजा वाजा, बठ्ठ्या देराण्या जेठा आपलं भाऊ जाया, हो काका बाबा बठा, वे ताईल बोलाव रे, दिदील चाल बोलाव रे, दिदील लय रे, रातनी पाहुणे. आणि बाकीने बाया 15-15 दिन राहते, चालता चालता भाऊ जाईल लात मार दे, हाय माय तुमले पाय लाग गया, ताई पाय नाही लाग गया तू खट बन हानी दिनी. हो भाऊ जाईल लात मारत तो लोक काय राहावा ना भाऊ ननींनी, तेवढं बरं आहे. एक बी बाई नाही तशी, कारण मी जडे कीर्तन करत चढे ना काहीच सांगत नाही. बहिणीहून बटत होता ना सांगत चढे तुमनं कोण राहत नाही. आटेनं सांगेन कोण बरेल घरमा दाती घाले, अजून जेवण बाकी बाबा म्हणा. अतिथी सुद्धा समजदार पाहिजे. पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिनले रावालेच नाही पाहिजे पाहुणाने, तो पाहुणा खरा. पण नेमका एका ठिकाणी एक परिवारमा एक पाहुणा होणार, पहिला दिन पाहुणचार, दुसरा दिन पाहुणचार, तिसरा दिन पाहुणचार, चौथा दिन वै घ्या. बाई म्हणे काव माय आव काही निघत नाही, याने काही चुरे निघत, अंग समाव म्हणे, घर समाव म्हणे, काळजी करू नको मी म्हणा, पद्धत मग काढच म्हणे. याले म्हणे कसं, तू फक्त किचन रूम मध्ये जाईन भांडा उपट म्हणे, आणि गादीने गडी ठिदे म्हणे. गादी ठिदी येलो होती, बाईने भांडा उपटात किचन रूम मा. आव भाऊ आता टिपर लईश घ्या, आता काठी लईश घ्या, गादीवर काठी मारे, गादी रे मारेन बाई तर कोपराला राय मारे. ओ माय मी मर जाऊ सुना नका ना, ओ माय मी मर जाऊ सु नका ना. पाहुणाला असं वाटणं आपल्यामुळे दांगडू घुसणं, पाहुणा पै घ्या. माणूस सोना बाहेर देखाले हॉल मा म्हणे पाहुणा ना काही पत्ता नाही, पाहुणा पै घ्या. बाईल म्हणे देख कसं खोटं खोटं मार, पाहुणा पै घ्या. बाई म्हणे माय मी बी कसं खोटं खोटं रडणू म्हणे. पाहुणा साना वाटे सांगे मी बी कसं खोटं खोटं जायला ना नाटक कर म्हणे. इथला नेता त्याला काय काम ना. पाहुणा सुद्धा समजदार पाहिजे. अतिथी देवो भव, बरोबर आहे की नाही. हो, नाथबाबांनी पत्नीला सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू आपल्याकडे अतिथी आलेला, काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले. गिरजाईनं स्वयंपाक लावला, स्वयंपाक बनवला आणि पाहुण्याला जेवायला बसवलं. आसन टाकलं, ते जेवायला बसलाय. पण त्याच्या लवकर लक्षात आलं जेवायला बसल्याच्या नंतर, अरे आपण जेवायला बसतोय पण आलतो कशासाठी, इथं नाथबाबांना राग आला पाहिजे. इथं तर नाथबाबा जेव घालतायत म्हणल्यावर आपण लोकांना काय तोंड द्यायचं. मग आता नाथबाबांना राग येईल असं काहीतरी करावं लागेल. नाथबाबांच्या पत्नी जेव वाढत होत्या. अहो भाऊ जेवता जेवता उठणार, नाथबाबां बायकोन पाठवर बशी घ्यात. मला तुम्ही सांगा दादा काका, नाथबाबाची पत्नी जेव वाढत होती, नाथबाबाच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन पाहुणा येईन बशी राही ना, कस काय वातावरण आहे बरं तडे.
बर जाऊ दे, तुमले विचारस मी. आपण कोणीतरी पाहून आले तांबाड्याचे जेवणासाठी, ते जेवण करता करता आपली बायकोन पाठवर बशी घ्या, कस काय वातावरण राहील? काहीच बोली राहणार नाही तुम्हाला लग्न जायलेत ना, पण तुम्ही असं देखील राहणार मी जसं का मठवर कीर्तन कराय ना बा साधू. आपल्या घरामध्ये एखाद्या अतिथीला आपण जेवायला सांगितले आणि तो जर का आपल्या पत्नीच्या पाठीवर बसत असेल तर आपण रागारागात त्या पाहुण्याच्या कानाखाली वाजवायला अजिबात घाबरणार नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? अजिबात घाबरणार नाही. पण नाथबाबांनी पत्नीला सांगितलं, राग नाही केला, पत्नीला सांगितलं, गिरजे मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसले, जरा सांभाळ बर का, त्याला पडू देऊ नकोस म्हणले. काय शांती असेल हो मायच्या अंगी. ती माय सुद्धा सांगते, स्वामी हो काळजी करू नका ना, मी पण माया, माझे पण लेकर आहेत, लहान लहान लेकर कसे सांभाळायचे मला चांगलं माहिती, बसू द्या लेकराला, पडू देत नाही, मी पण एक माय आहे म्हणले. किती शांती असेल त्या मायच्या अंगी. हो करल्या बंद करल्या त्या ते मोबाईलच ना असं ते बिन माय बापनं लेकरू आहे कोय बिरडी पडसते, त्यानं काय खरं नाही. त्याच नाने प्रत्येक नाशी ते मन बी को काय उठणार ते बिन माय बापनं लेकरू कोय बिरडी पडस. ते काही गोष्टी चांगल्या बी आहेत त्याने आणि बऱ्याच गोष्टी वाईट बी शेती, फक्त त्याला कितलं वापरा नाही आपला वर्ष. बरोबर आहे की नाही? कितलं वापरा नाही आपला. आणि म्हणा असं मला जे सापडे की का तर निघ जास मी, मला मोबाईल जर सांगायला 2 तास सांगतो मी मोबाईल, पण नेमकं मला सुटी जाई ना, मला जे सांग नाही ते हे मोबाईलच नाही. इथला सत्यानाश करेल ना, इथला येडावी झालं काही लोक रात दिन मोबाईल. एक भाऊ ते मोबाईल चालवता ते व्हॉट्सअप मोबाईल ना, तो व्हॉट्सअप चालवता दुसरा घरमा घुशी घ्या. हा नाही बहीण बी सिरियल दाखवा येडी टीव्ही चालू होती, सिरियल दाखवा. हिला असं वाटणं म्हणा मालक जुना त्यानं तोंड बी दखण्याची आठी दिनी चहा ना कप भरीन त्यानं आत्मा दिदी ना टिपावर टी ना, याने तो टिपावर ना कप उचला टाइमले वर दखो हो म्हणा बापरे पीओपी दुसरा घरनीशी भाऊ मी दुसरा घरमा घुशी यायचे अहो म्हणे पटकन पाहू दे नाही तर घर ना मालक आपलं काय बरं करावं नाही. अहो एक बुकामा मुखा कर दी म्हणे. अहो घर मायनिंग राहता खरा घर ना मला घर मागुशी राहता, पण तो बी इंस्टाग्राम चालाय राहता याना स्वतःना घर मागुसान टाइम लिहावं निघी राहता. अहो घर ना मालक त्याला सांगस मी का तुम ना घर मागुशी होऊन हो म्हणे, म्हणजे अहो बिसुदीवर नाही. इथलं येडं कर टाकेल शे या मोबाईलच नाही, भयान येडं कर टाकेल शे. आता पत्नीनं सांगितलं म्हणे धनी तुम्हाला मान्य आहे ना माझ्याशिवाय तुमची इज्जत नाही म्हणले, मला सगळी गोष्ट मान्य आहे, फक्त आता इज्जत राख. बाहेरून बाई सर्व लोकच म्हणे तुमले काय वाटस मी मन नवराला पुरण वाटायला बोलावा का? अजिबात नाही. माझ्या नवऱ्याच्या सभेला एवढी लोक आलेली आहेत, एवढी लोक खाली कस काय जातील म्हणले. मी पुरण वाटून ठेवलं होतं, माझ्या नवऱ्याला सांगितलं तुमच्या हातानं पुरण वाटून द्या, गोडतोंड करून द्या लोकांचा. हा इज्जत राखली का नाही या माईनं? इज्जत राखायची का विकायची या माईच्या हातात आहे. आणि शांती नाथ बाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, स्वतः तर शांत होतेच, पण त्यांची पत्नीचा सुद्धा तेवढाच सपोर्ट होता. कारण माणूस एकटा काहीच नाही करत, त्याला पत्नीचा सपोर्ट असल्याशिवाय माणसाचं शहाणपण नाही. ज्याने बायको शहाणी त्यांना संसार शहाणाराच. बरोबर आहे की नाही? ज्याने बायको समजदार त्यांना संसार समजदार चांगला रास. हो पण आटेपटे बाया चांगल्याच होतील बा. दखा बुवा तुम नाही विचार मी काय सांगू, मी दखवते एकला येलशे तुम ना अख्खं गाव शे. विठ्ठल विठ्ठल आणि ती शांती ब्रह्मनाथ बाबा प्रत्येक जीवाला संदेश देता की भैया भगवंताच्या जवळ जायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला देवाला काय आवडतं ते करावं लागेल. मग देवाला काय आवडतंय? देवाला आवडणारा प्रकार तुम्हाला करायचा. मग साधकांनी सांगितलं देवाला काय आवडतं ते आम्हाला कळेल का नाथ बाबा? तेव्हा नाथ बाबा सांगतात अभंगाच्या प्रती. मग आपल्याला रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती झाली असा कोणचा भक्त आहे का? हो आहे ना, भरपूर भक्त सांगता येतील, पण त्याच्यातलं साधं आणि सोपं मला सांगायला आवडतंय. भिल्ल समाजामध्ये एक माय जन्माला आली संत, तिचं नाव होतं काय नाव होतं माया? हो शबरी माता. बरोबर. शबरी माता कोणत्या समाजाची होती? भिल्ल समाजाची होती. शबरी मातेनं काय त्याग केलं होतं माहितीये का? लहानपणी शबरी आईचं लग्न ठरलं. शॉर्टकट सांगतोय कारण वाजले 10:30. तुम्हाला ते फक्त राहिलेत मनकडे अर्धा तास.
अर्धा तास मग बट करणं शे आपले भाकरी बी पोया बी भात बी आणि भाजी बी आणि जेवाडीच नाही वाट लावून अर्धा तास मग. शबरी आईचं चरित्र जर सांगायला गेलो, शबरी आई पहिली राजाची राणी होते. राजाची राणी होती. कुंभमेळा लागला. शबरी आईला दर्शनाला जायचं होतं साधू महात्म्यांचं. पतिदेवाला सांगितलं राजांना मला की नाही कुंभमेळ्यामध्ये साधू संतांच्या दर्शनासाठी जायचंय. साधू संतांच्या दर्शनासाठी जायचंय. राजानं सांगितलं तू काय साधारण परिवारातली बाई नाही, तू राजाची राणी आहे, तुला जाणं एवढं सोपं नाही. तुला जर जायचं असेल तर अगोदर पूर्ण नियोजन करावं लागेल, तुला पालखीत बसवावं लागेल, हो ते ढोल नगारे वाजतील आणि मग तुझी एंट्री होईल, म्हणजे तुझं जाणं होईल. हां, आणि एवढं सहज नाही, तू राजाची राणी, तुझा चेहरा कोणी बघायला नाही पाहिजे, म्हणून तुला कमीत कमी एवढा घुंगट टाकणं पडेल. केवढा? हां, पहिले तर सगळ्या माझ्या बहिणींना, माझ्या माया असले सांगा गरज नाही, माझ्या बहिणींना एक रिक्वेस्ट असेल, विनंती असेल, सर्व बहिणीशी डोकावर पदर टाकल्या, डोकावर पदर लिहिल्या बहिणीसून टाका फटाफट, कारण मी नीचे कवय काय बोली पडतो तुमले वाईट नको वाटाले. होय गे का बोलू आते? हां, दाखव कितलं भारी वातावरण आहे गे, शेका काय ताना ते डोकावर पदर टाकलो बहिणीसून, भारी वाटत बाईन जा. डोकावर पदरवाली बाईल दे कोणा असा जीव करस ना बापरे, गडवर नाही माया जुनी भाऊ, बहीण नका मंदिर बांध टाकू बा असा जीव करत, आणि बिगर पदरनी बाईल तर का हो बापरे चुरड कधी बी राही नाही पदर टाकली हो बहिणीसून. कारण तुमच्या डोक्यावरचा पदर आहे ना, तुमच्या डोक्यावरचा पदर तुमची एवढी इज्जत वाढवतो. जसं उदाहरण म्हणून सांगतो मी, तुम्हाला घरमा नेसाने साडी खूप वैगे ते 500-600 रुपयांची साडी राहत, बरोबर आहे ना ताई? 500-600 रुपयाची साडी असते. 500 रुपयांची साडी, 600 रुपयांची साडी, 600 रुपयाची साडी आहे सहावार. सहावार साडी म्हणजे 6 मीटरची साडी 600 रुपयाची आहे. मग तुमले मीटर कितला मग पड रहा आहे ना 100 रुपयात, बरोबर आहे ना? 100 रुपयाना 1 मीटर. पदर कितला मीटर ना रास? 1 मीटर ना. मग तो कितला ना पडना आपले 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर जर डोकावर राहिला ना, या टोपीवाला बाबा तुम्हाला करोड रुपयानी इज्जत तुम्हाला बापनी वाढाय जातस. मनीष डोकावर पदर लिहिलो काय फरक पडस? पदर लिहा मग काही नुकसान शे का? चला बा पदर लेता लेता मालेगावना स्टँडवर 25 बाया मरी घ्यात महाराज, त्यामुळे आम्ही पदर लेते नाही असं काही शे का? बाकीने बहिणी सांगते महाराज कामधंदा आवरा पडी जात घरमा पडी घ्यात वांदा नाही, बाहेर निघाण टाइमले टाकले डोकावर. बाया सांगते नाही महाराज सटके सटके जास हो बहीण सकाळ मग चुका ठोकीले जाय पण त्याला धडकावत जाय. काय फरक पडणार ना पदर लिहा मग काय फरक पडणार? आपली संस्कृती. पण पदर पहिले बाया इथला पदर लिहित, या टोपीवाला बाबा असले माहिती असेल एवढा पदर राहा एवढा घुंगट राहा, पण तो असा करता करता आठ येऊ ना. हा ते तुम्ही लिहायचे ना इथला तटेन बी हाते बाकीने बाईस नाटे बुचडावरी घ्या. हा ते इथला खाली उतरी घ्या, तो लेवानाच काम ना नाही राहिले मोक्या राहतो आधी. हो जसं एखादं मालकले चिंता नाही भाऊ, कोण चारा लईन कोण पाणी पाहिजे, बकरी पाहिली पण मोकी सोडस कुठे काय तशा बाया पदर मोक्या सोडल्या ती कधी कथा फिरतो कथा का उडे ना. हो तो पदर आहे ना बहिणी सोन डोकावर दडकायला जाऊ तुम्ही म्हणे माया बहिणी तुमले मी वाईट बोलाव नाही. पहिले तर तुम्हाला पाय पडीन सांगा कसं आहे ना, हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल